मी हेमंत चोपडा. मनाचा कॅलिडोस्कोप या मराठी मालिकेतील 6व्या भागात तुमचे स्वागत आहे. आज आपण सगळेच सर्वसाधारणपणे ज्या कल्पना समजांना खरं मानून बाळगत असतो त्यांच्याविषयी थोडंसं बोलणार आहोत. आपल्यावर फक्त आत्ताच काही व्यक्तींच्या कृतीवर्तनाचा किंवा घटना परिस्थितीचा परिणाम होऊन आपण भावनिक पातळीवर अस्वस्थ झालो असं खरं तर घडत नाही, तर आपल्या सगळ्यांकडे स्मृतीचे विपुल भांडार आहे. त्यातील निवडक त्रासदायक स्मृतीसुद्धा अधूनमधून आपल्याला छळत असतात. तसेच काही काळाने पूर्वी घडल्या तशाच त्रासदायक घटना परत घडण्याची शक्यता असेल तरीही भावनिक अस्वस्थता सुरू होते. थोडक्यात काय तर आपल्यावर फक्त वर्तमान काळाचाच परिणाम होत नसतो, तर सध्याच्या वर्तमान काळावर त्रासदायक भूतकाळाचेही सावट पडते आणि येणाऱ्या भविष्यकाळातील काही घटनांचाही प्रभाव पडत असतो. या गुंतळ्यातून ना आपण भूतकाळ बदलू शकतो, तसेच भविष्यकाळाचे फुलप्रूफ प्लॅनिंगसुद्धा करू शकत नाही. मात्र या गोंधळात अडकलो असता आपला वर्तमान काळ मात्र हातातून निसटत असतो आणि ह्याची जाणीव ना थोडीशी उशिरा होते. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अगदी प्रत्येकाच्या आजवरच्या जगण्याची झाडाझडती घेतली तर असंख्य ॲक्टिवेटिंग इव्हेंट किंवा सापडतील. आजच्या विवेचनातून काही वास्तविकता आपण सगळ्यांनी समजून घ्याव्यात असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आपण कोणत्या कल्पना, समज, धारणा बाळगाव्यात आणि कोणते दृष्टिकोन सातत्याने बाळगावेत आणि वापरावेत असे स्वातंत्र्य आपल्या सगळ्यांना होते आणि असते. आपल्या सर्वांचे शारीरिक अस्तित्व मर्यादित स्वरूपाचे असल्याने ते समाधानी, आनंदी करण्यासाठी प्रयत्न करावेत की त्यासाठी इतरांवर आणि बाह्य घटना परिस्थितीवर अवलंबून राहावे याचीही निवड आपल्यालाच करायची असते. आपल्या सगळ्याच कृतीवर्तनाच्या मागे स्वतःचे हित सांभाळणे अशासारखी सुप्त किंवा उघड प्रेरणा असते. अशीच प्रेरणा आपल्याशी संबंधित प्रत्येक व्यक्तीमध्येही असते. अशी वास्तविकता खरं तर आपण अनेकदा नाकारतो किंवा त्यांना दुर्लक्षित करतो. अनेकदा इतरांचे आपल्याशी वागण्याचे धोरण बदलते आणि असं झालं की त्याच्यातनं जे वर्तन आपल्याला आवडलं नाही म्हणून जर आपण इतरांना दोष देणार असलो तर तणाव आणि विसंवाद वाढायला लागतात. मात्र असा तणाव आणि विसंवाद वाढवायचा नसेल तर आपण ज्या प्रतिक्रिया देतो त्यांच्या पातळीवर आपण थोडाफार जर फरक करू शकलो, म्हणजे त्या फार टोकाला जाणार नाहीत याची जर आपण काळजी घेऊ शकलो तर तणाव थोडासा असणार आहे, पण विसंवाद हा प्रकार त्या मानाने कमी होईल. जनरली इतरांवर दोषारोप करून परस्पर संबंधात ती दरी तशीच राहते किंवा वाढू शकते हे आपल्याला अनेकदा कळलेलंसुद्धा आहे. आपल्या सगळ्यांमध्ये काही गुण आणि अवगुण असतात, तसेच ते इतरांमध्येही असतात. तसेच अनेक कौशल्य शिकण्याची आणि वापरण्याची क्षमता ही आपल्या सगळ्यांमध्ये असते. अशावेळी इतरांमधील अवगुणांचा सततचा उल्लेख आपल्याला जास्त गुणी ठरवत नसतो. मात्र इतरांमधील कमीपणा सतत दाखवत राहिल्याने आपल्याला वेळोवेळी इतरांकडून टाळले जाण्याची शक्यता मात्र खात्रीने वाढू शकते. कोणत्या वेळी कसे वागावे, कोणती कृती करावी, का करावी याचा कोणताही नियम नाही. मात्र आपण जे काही करणार आहोत किंवा करतो अशी निवड करताना आपणच करत असतो. त्यामुळे जे काही परिणाम होतात त्यांना आपणच जबाबदार असतो. अशावेळी मात्र आपली कृती चुकून झाली, अनावधानाने किंवा अज्ञानामुळे झाली अशी सबब वरच्यावर नाही वापरता येत. आपण राहत असलेल्या जगात अनिश्चिततेचे आणि योगायोगांचे प्रमाण जास्त आहे. अशावेळी आपल्याला हवे तसे वरच्यावर घडेल आणि जे घडू नये असे वाटते ते घडणारच नाही अशा खरं कशाचीही खात्री देता येत नाही. मात्र आपल्याकडून योजनाबद्ध म्हणजे प्लॅन करून जर प्रयत्न केले तर आपल्या मनासारखं काही घडण्याची शक्यता वाढवता येते. तसंच जे काही घडू नये असं वाटत असताना त्याही शक्यता कमी करता येतात. इतरांच्या कृतीवर्तनामध्ये आणि बाह्य घटना परिस्थितीमध्ये आपल्याला आनंदी किंवा दुःखी करण्याची शक्यता बरीचशी कमी असते आणि अशी क्षमताही फार कमी असते. तर आपणच अनेक कल्पना समजांमुळे आणि दृष्टिकोनांमुळे आपल्या मनात सुखदुःखाची, संतापाची, भीतीची किंवा चिंतेची निर्मिती करणारे घटक बाळगत असतो. म्हणूनच आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भावना कशा असाव्यात याची निवड आपण बरेचदा करू शकतो आणि आपले भावनिक नियोजन म्हणजे रेग्युलेशन, इमोशनल रेग्युलेशन आपण अनेकदाही करू शकतो.
तुमच्यापैकी अनेकांना हे सगळे का सांगितले जाते आहे असे वाटेल, कारण अशी काही वास्तविकता असते हे आपल्यापैकी सगळ्यांना माहीत असते. पण माहीत असणे, अधूनमधून त्या माहितीची प्रचिती आपल्याला येते. असं जरी असलं आणि आपण ताळ्यावर जरी आलो तरी आपल्या मनात जेव्हा भावनिक अस्वस्थता किंवा उलथापालथ होते तेव्हा यातलं काहीही आठवत नाही, याची मात्र आपल्याला अनेकदा खात्री पटलेली आहे. ABC सूत्रामधील ई हे इफेक्टिव्ह फिलॉसॉफी म्हणजेच भावनिक तणावांचे नियोजन करण्याचे जे तत्त्वज्ञान आपण समजावून घेत आहोत त्याचा सतत सराव करावा लागतो असेच सांगण्याचा खरं तर प्रयत्न आहे. कळते पण वळत नाही. बौद्धिक पातळीवर हे सगळं तत्त्वज्ञान पटतं असं अनेक लोक म्हणतात, पण प्रत्यक्ष व्यवहारात आणताना मात्र आपण गाफील होत असतो असेच घडते. असे म्हणतात की कोणतीही सवय लागण्यासाठी त्याप्रमाणेची कृती करायची प्रॅक्टिस सलग 21 दिवस केली की सवय हळूहळू पक्की होते आणि नंतर फारसा प्रयत्न न करता आपल्याकडून त्याप्रमाणेची कृती सहज घडू लागते. आपण डिस्प्युटेशनच्या माध्यमातून जो काही सार काढत असतो तोच सार सुधारित तत्त्वज्ञान म्हणून सतत वापरत राहिले की भावनिक अस्वस्थता कमी होते, कृतीवर्तनामध्ये अपेक्षित बदल घडतात आणि आपले नुकसान होऊ नये अशी शक्यताही वाढते. मात्र आपल्या मनातील भावनांचे घोडे उधळले की अनेकदा आपण परतीचा मार्ग सोडून भरकटायला आणि भटकायला लागतो. वाढलेल्या भावनिक आवेगाने आपण आंधळे बधीर होऊन आपले नुकसान होईल असे वर्तन करून बसतो. त्यानंतर पश्चात्ताप सुरू होतो. कोणतीही भावना, मग ती निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असली तरी जेव्हा टोकाला जाऊ लागते म्हणजे एक्स्ट्रीम होऊ लागते तेव्हा समोर पर्याय असतात. त्यातले काही पर्याय आपण वापरलेलेही असतात तरी त्याबाबतचे आपले भान हरपते किंवा आपण आंधळे असल्यासारखे वागतो. म्हणूनच टोकाच्या सर्वच भावनांना आंधळ्या भावना, ब्लाइंडिंग इमोशन्स असे म्हणतात. आपल्याकडून अनेकदा हा खेळ झाला असेलही, अनेकदा आपण घसरलेलेही असू, पण म्हणून जी काही वास्तविकता किंवा रिॲलिटी सांगितली आहे त्याच्याकडे गंभीरपणे लक्ष दिलं तर निष्कारण होणारा त्रास खरोखरच कमी होतो आणि झाला जरी त्रास तरी त्या त्रासाला आपण सहन करू शकू अशा पातळीवर तो ठेवायला मदत होते. हव्या असतील तर आधी सांगितलेल्या वास्तविकता परत एकदा ऐका आणि त्यात काही फार मोठा बदल तोही आपल्या आयुष्यात होण्याची शक्यता किती असा प्रश्न स्वतःला विचारायला हरकत नाही. आता आपल्याकडे काय होतं की ज्याच्यामुळे किंवा ज्या प्रसंगामुळे आपल्यावर परिणाम झाला त्या एला म्हणजे घटनाप्रसंगाला, ॲक्टिव्हिटी इव्हेंटला बदलण्याचा प्रयत्न आपल्याकडनं वारंवार केला जातो. तर आता खरं तर ह्याच्यात काही बदल होतो की नाही हे आपल्या जुन्या मित्रांच्या अडचणींवरनं आपण परत एकदा समजावून घेण्याचा प्रयत्न करू. समीरला खरं तर ब्लॅकबेरी असं म्हटलं आणि तो चिडू लागला. या एचा प्रभाव कमी करायचा असेल तर त्याला त्या चिडवण्याच्या घटनेला वरच्यावर सामोरे जाऊन त्याच्यावरील भावनिक आणि वर्तनातील परिणाम कमी करावे लागणार आहेत हे त्याला शिकवायला लागेल. म्हणजे इतरांशी भांडून किंवा मारामाऱ्या करून इतरांवर फारसा परिणाम होणार नाही. मात्र समीर प्रत्येक वेळी एवरून सीवर जा ये करत राहील. म्हणजे घटना घडली, परिणाम झाला, घटना घडली, परिणाम झाला, एवरनं सीवर, सीवरनं परत एवर. म्हणूनच त्याला बीच्या पातळीवर ज्या जाणीवा होत आहेत त्या बदलता आल्या तर त्याच्यावरील परिणाम कमी करता येतील. संतापाची, सुडाची भावना आटोक्यात आणली की ए बदलला काय किंवा नाही बदलला काय तरी तो नंतरच्या प्रत्येक एच्या वेळी काही प्रमाणात शांत राहू शकेल, त्याला सामोरा जाऊ शकेल. तसेच शाळेत जाणे टाळत राहिला तरी होणारे नुकसान अल्टिमेटली त्याचेच होत राहणार आहे. असे नुकसान टाळता येईल. त्याचप्रमाणे तो बाहेर खेळायला जाणे बंद केलं त्यांनी. आता खेळून त्याला जो काही फायदा होत होता ना तो परत एकदा करून घ्यायची संधी निर्माण होऊ शकते. त्याच्या कोवळ्या वयात त्याला लोकांच्या अधूनमधून होणाऱ्या टीकेला कसे तोंड द्यावं यासाठीचे पर्याय काढण्याचे प्रशिक्षण खरं तर ह्या सगळ्या सेशन्समधनं त्याला मिळणार आहे, ज्याचा उपयोग त्याला पुढील आयुष्यातही होईल. आपल्याला चिडवणाऱ्या मुलांशी भांडून आणि मारामारी करून घडत असलेली घटना समीर बदलू शकला नाही आणि खरं तर ही बदलता येत नाही. उलट आपल्याला परत चिडवले जाईल या भीतीने त्याने शाळेत आणि ग्राउंडवर जाणं थांबवलं. त्यामुळे त्याचाच तोटा होत होता. पण आपल्याला ज्या नावाने चिडवले जाते त्याचा व्यवहारी अर्थ काय
हे त्याला समजल्यावर चिडवणाऱ्या मुलांच्या आव्हानाला तो तोंड देऊ शकला. त्याचमुळे त्याच्यावरील भावनिक परिणामांची तीव्रता कमी झाली, ज्याचा परिणाम त्याच्या वर्तनातील बदलातून दिसून आला. आता 12वीला प्रमोदला जे अपेक्षित मार्क पडले नाहीत म्हणजे आपण अपयशी आहोत असा समज खरं तर ना त्यांनी मुळातच अवास्तविक, तर्कदुष्ट आणि व्यावहारिक शहाणपणाचा अभाव असणारा असाच होता. त्याच्या यशापयाची व्याख्या जरी काल्पनिक असली तरी जाणवणारे नैराश्य मात्र खरे होते. इथे एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगावीशी वाटते की कुठलीही घटना घडली म्हणून आपण निराश होणं हे जरी काही काळाकरता खरं धरलं तरी चुकीच्या कल्पना समजांमुळे सुद्धा जेव्हा नैराश्य होतं तर ते येणारं नैराश्य आणि असं ओढवून घेतलेलं नैराश्य या दोन्हींमध्ये नैराश्याचं जाणवणारी भावना ही खरीच असते. आपली यशाची कल्पना खरी की खोटी याची प्रचिती तो 12वीची परीक्षा परत 6 महिन्यांनी देऊन घेता येणार होती त्याला. मात्र आत्ता मिळाले त्यापेक्षा कमी मार्क मिळाले तर काय करायचं असा प्रश्न त्याला विचारला तेव्हा असा विनाकारणचा धोका तो पत्करणार नाही का, हा खरा प्रश्न होता. आणि मग कोणतीही व्यक्ती जेव्हा हट्टाने आपले म्हणणे खरे करण्याचं पवित्रा घेते तेव्हा त्याला अपेक्षित परिणामांची जाणीव करून त्याला त्याच्या मार्गाने जाऊ देणे शहाणपणाचे ठरते. याच्यामुळं काय होतं माहिती आहे का की प्रत्यक्ष ज्या वेळेला तो आपल्या म्हणण्याप्रमाणेच पुढे जातो तेव्हा येणारे अनुभव हे तसेही त्याला त्रासदायकच ठरणारे असतात. ही व्यक्तींना आपोआपच जास्त विचारी आणि शहाणे करायला मदत करतात अशी शक्यता वाढते. सचिनचं मेडिकलचं शिक्षण एकमेव महत्त्वाचं आहे आणि काहीही करून डॉक्टर होण्याची आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्याची धडपड असं ध्येय खरं तर ना सचिनला जास्तच चिंताग्रस्त करत होतं. आपण इतर प्रकारचे शिक्षण घेऊनही सक्षमपणे आपल्या पायावर उभे राहू शकतो असे आपल्या वडिलांना सांगता न येणं, कारण त्यामुळे वडिलांचा अपमान होईल, अनादर होईल अशासारखा समज खरं तर ना उघडपणे चॅलेंज करण्यासारखा होता आणि तो आम्ही चॅलेंज पण केला. तसेच वडीलधाऱ्यांची भीती वाटणे म्हणून त्यांच्यासमोर तोंड उघडण्याची हिंमत करता न येणे असा दुबळेपणा पुढच्या जीवनात मोठा अडथळा आणि दुःखाचे कारण बनू शकतो अशी जाणीव सचिनला करून देणे महत्त्वाची होती, जी त्याला करून देण्यात आली. वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या शंकरला आलेले अपंगत्व हे आपण मागे बघितलं तसं खरंच आहे. मात्र अपंग व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहून 4 पैसे कमवू शकत नाही म्हणून नालायक असते किंवा ठरते असा समज अतिशय विक्षिप्तपणाची कल्पना आहे. याची जाणीव मात्र त्याला करून देणं गरजेचं होतं. सध्या कृत्रिम पाय सहजी बसवता येतो, तसेच इतर अपघातात किंवा युद्धात हातपाय गमावलेल्या व्यक्ती काही काळाने आणि अनेक अडचणींवर मात करत परत सक्रिय झालेल्या आपल्याला जागोजागी दिसून येतात. मात्र स्वतःची दया येणे, कीव करत बसणे ही कालांतराने व्यक्तीच्या एकूणच इच्छाशक्तीला वाळवी लावते. असा धोका पत्करायचा का, म्हणजे हा प्रश्न आम्ही शंकरला पण विचारला की असा धोका पत्करायचा का. तर असे प्रश्न खचलेल्या मानसिकतेला थोडीशी उभारी देण्यासाठी कधीकधी विचारणं गरजेचं असतं. संपतरावांच्या बाबतीतलं म्हणजे वडिलांच्या भागीदारी व्यवसायातून वेगळे होण्याचा निर्णय थोरल्या मुलाला चिंताग्रस्त करतोय तर मधल्या मुलाला संताप आणतोय. घडलेल्या घटनेमुळे दोघांच्या 2 मनस्थिती नक्की काय आणि कसा त्यांचा फायदा करून देणार असा प्रश्न विचारणं गरजेचं होतं. चिंता आणि संताप अशा भावना इतर पर्याय काढायला अडचणी निर्माण करता आहेत अशी जाणीव करून दिली असता झालेल्या भावनिक परिणामांची तीव्रता कमी करू शकते आणि आपल्या हिताचे रक्षण करणारे पर्याय काढायला मदतही करू शकते. अजय आणि रूपाच्या बाबतीमध्ये रूपाने अभ्यासावर लक्ष देण्याचे ठरवले हा खरं तर ना तिचा अधिकार अजय हट्टीपणाने नाकारत होता. मात्र तरीही रूपा बदलणार नसेल तर तिच्यावर दबाव टाकण्यासाठी आत्महत्येची धमकी अजयने दिली खरी, आणि ती खरी केली काय किंवा केली नाही तरी अजयच्या विषयीचं रूपाचं जे काही मत होणार होतं त्याच्यामुळे अजयचं आणखीन नुकसान होणार होतं. कारण जर अशा व्यक्तीबरोबर राहण्यापेक्षा त्याच्यापासून दूर जावं असं जर रूपाने ठरवलं तर ह्याच्यात अजयचं परत एकदा नुकसान होणार होतं. अशी जाणीव अजयला करून देणं गरजेचं होतं आणि ती करून पण दिली. वरून सर्वच उदाहरणांमध्ये घडलेल्या घटना बदलण्याला प्राधान्य आणि महत्त्व न देता संबंधित व्यक्तीवर झालेल्या परिणामांची तीव्रता
आणि मनावरील अयोग्य पगडा कमी करण्यावर भर दिलेला दिसून येईल. आपल्यावरील त्रासदायक भावनिक परिणामांची पकड ढिली करण्यासाठी जे नेमके प्रश्न विचारले जातात त्यातूनच आपल्या समजकल्पनांचे मायाजाल समोर येते आणि तोडताही येते असं आता आपल्याला दिसून येईल. अशावेळी टोकाच्या भावनिक परिणामांना प्रयत्नपूर्वक कमी केले की आततायी कृतीवर्तन करून आपल्याच हिताचे नुकसान करणारी वृत्ती थांबवता येते आणि वेगवेगळ्या पर्यायांची निवड करून व्यक्ती परत वाटचाल सुरूही करू शकते. असंच खरं तर इथे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. एक गोष्ट परत सांगावीशी वाटते की आपण बाळगत असलेल्या सगळ्या कल्पना, समज, धारणा किंवा दृष्टिकोन यांच्यामध्ये पूर्णपणे ते टाकाऊ असतात असं सांगण्याचा अजिबात हेतू नाही. पण त्यांच्यातील काही भाग अवास्तविक, अतार्किक आणि व्यवहारी शहाणपणाचा नसतो, कालबाह्य झालेला असतो आणि हाच भाग शोधून बदलायचा असतो. हे खरं तर आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मनाचं आरोग्य टिकवायचे वाढवायचे ठरवले की आपले शारीरिक आरोग्यही टिकून राहते. आपल्या सगळ्यांचे किंवा सगळ्यांकडे शरीर हेच एकमेव माध्यम आहे ज्यामुळे आपण असंख्य पद्धतीने व्यक्त होत असतो. आपल्या मनाच्या पातळीवरून सुरू झालेला प्रवास बाह्य जगात आपल्याला अनेक मार्गावरून जी सफर घडवतो ती सफर आनंदाने, उत्साहाने आणि समाधानाने होण्याचा राजमार्ग RBT समजावून घेऊन तिचा वेळोवेळी वापर कसा विलक्षण अनुभवत होतो याचा नुसती इतरांची वर्णनं ऐकण्यापेक्षा अनुभव घेण्यात मजा आहे असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. या पुढच्या भागात आपण उपचार पद्धतीचे किंवा जीवन तत्त्वज्ञानांचे अनेक पैलू समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजचे विवेचन तुम्हाला आवडले असेल तर इतर परिचितांना जरूर फॉरवर्ड करा. तसेच चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि जे आवडलं त्याला लाईक करा. काही मुद्दे तुम्हाला स्पष्ट झाले नसल्यास किंवा काही शंका असल्यास त्या जरूर मला कळवा. त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करीन.